रिद्धी व्हॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. वेदना भाग 5. सकाळी उठल्यापासून काव्याची चाललेली गडबड पाहून तिच्या नवऱ्याने राघवने न राहून तिला विचारलं की काय शिस्त आहे तिच्या डोक्यात. आपल्या प्लॅनचा त्याला थोडासा अंदाज देत ती आवरत होती. गरज पडली तर तुला फोन करेन असं त्याला हक्काने सांगून ती निघाली. आज वातावरण किती छान आहे असं स्वतःशीच म्हणत तिने गाडी चालू केली आणि थेट ऑफिसला आली. तिकडे वैभव सुद्धा सेजलला कसं मानवायचं याचा विचार करत होता. त्यासाठी त्याने काव्याचीच मदत घ्यायची असं ठरवलं. वैभवचा सकाळी सकाळी आलेला मेसेज पाहून काव्याला आश्चर्य वाटलं. त्याने तिला भेटायला बोलवलं होतं. संध्याकाळी वैभव तिला भेटला आणि त्याने तिला सेजलबद्दल सांगून एक सुखद धक्का दिला. जी गोष्ट कशी करायची याचा विचार काव्या दिवसभर करत होती तीच करण्यासाठी वैभव स्वतः तिची मदत मागत होता. वैभवच्या म्हणण्यानुसार काव्या फक्त